लोकशाही आहे, प्रत्येकाला अधिकार आहे आणि जर सगळ्यांनी विनंती करून देखील निवडणूक लढवायची तयारीच असेल तर म्हणजे त्याला माझं काही मत नाही किंवा कोणाचंच नसायला पाहिजे. परंतु एक प्रामाणिक इच्छा होती सगळ्यांची की एवढे राहिलेले 18 महिने हे बिनविरोध व्हावे आणि त्याच्यानंतरचा कालावधी सर्व गावकऱ्यांनी मिळून त्याचा पुढचा संकल्प करावा. परंतु इलेक्शन लढवण्याबाबतीत लोकशाहीमध्ये आपण कोणाला थांबवू शकत नाही. ग्रामस्थांना काय आव्हान करणार? नाही, जशी संतोष अण्णाला साथ दिली तशी मला वहिनींना किंवा सगळ्या गावकऱ्यांनी मिळून जे काय पुढे राहिलेला जे गावचा विकास आहे तो सगळा करून घ्यावा आणि 100%च अण्णाचं स्वप्न सगळ्या लोकांनी सांगितलेलं आहे राजकीय सुद्धा की जे काही अण्णांचं स्वप्न होतं तो सगळा म्हणजे सगळे ते डिमांड म्हणजे सगळ्या तो प्रस्ताव दाखल करा आणि गावचं काम करून घ्या. म्हणजे केज पंचायत तहसीलचे जे तहसीलदार आहेत त्यांचा आज अपघाती मृत्यू झाला. ते अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही सर्व गावकरी स्तब्ध झालो. ज्या प्रकारे आज फॉर्म सर्व गावकरी मिळून आम्ही दाखल करणार होतो तर हे अपघाती निधन झाल्यामुळं दुःख काय असतं ते देशमुख कुटुंबियाला गावाला चांगलं माहिती आहे की दुःखाची तीव्रता काय असते, दुःखाची वेळ काय असते. म्हणून आम्ही एकदम साध्या पद्धतीनं 1-4-5 गाड्या किंवा 1-2 गाड्या घेऊन हा उमेदवारी अर्ज वहिनींचा दाखल करत आहोत आणि सर्व गावकऱ्यांना मी आवाहन करतो की जे राहिलेलं अण्णांचं स्वप्न आहे हे 18 महिन्यात सगळ्यांनी पूर्ण करून घ्यावं आणि नक्कीच जे संकल्प आज केलेले आहेत ते आम्ही प्रयत्न प्रामाणिक करण्याचा प्रयत्न करू. एक हे सांगतो की ही ग्रामपंचायत ज्या 2022ची आली, गावातले मुस्लिम बांधव आहेत त्यांचा 15 वर्षापासून एकच प्रश्न असायचा की आम्हाला मुस्लिम कब्रस्थान पाहिजे. तर स्वतः अण्णांनी नवाब मलिक साहेबाकडे गेले आणि त्यांना स्पष्ट सांगितलं की मी BJPचं काम करतोय आणि तुम्ही राष्ट्रवादीचे, तरी देखील माझ्या मुस्लिम बांधवांना एक कब्रस्थान पाहिजे, तुम्ही द्या. तिथून फंड आणून आज त्या कब्रस्थानमध्ये आम्ही 450 झाडं अण्णाच्या आठवणीत लावलेले आहेत. तेच आज सगळे जे फुलं वगैरे ते तिथलेच लोकांनी आणून इथं वाहिलेले आहेत सकाळी. म्हणजे त्यांना जे वाटायचं ते मग कुठं पण विकास करायचा असेल तर ते कुठं जायचे आणि गावाला कसं भरीव तरतूद होईल निधीची ते करून घ्यायचे.